नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपण आज चौथा टॉपिक सुरू करतोय, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन याचा विषयाचा चौथं प्रकरण म्हणजे चौथा टॉपिक आपण सुरू करतोय, व्यावसायिक सेवा. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण 11वीला एक व्याख्या पाहिली होती, आठवते का बघा. वाणिज्य व वाणिज्याला मदत करणारी अनुषंगिक सेवा साधनं व्यवसाय व व्यवसायाला मदत करणारी अनुषंगिक सेवा साधनं म्हणजे वाणिज्य, अशी वाणिज्याची व्याख्या मी तुम्हाला सांगितली होती. तर जी व्यवसाय आणि व्यवसायाला मदत करणारी अनुषंगिक ज्या सेवा साधनं जी आहेत ती अनुषंगिक सेवा साधनं म्हणजेच व्यावसायिक सेवा. आणि या टॉपिकमध्ये आपण त्या व्यावसायिक सेवा पाहणार आहोत. आता या व्यावसायिक सेवा पाहत असताना आपण कोणत्या कोणत्या व्यावसायिक सेवा पाहणार आहोत. आता व्यापार व व्यापाराला मदत करणारी अनुषंगिक सेवा साधनं, याच्यामध्ये आपण 11वीत फक्त सेवा साधन वाणिज्याची व्याख्या पाहत असताना आपण पाहिलं होतं, जसं की बँकिंग असेल, विमा असेल, वाहतूक असेल, गोदाम असेल किंवा संदेशवहन असेल. या व्यवसायाला मदत करणाऱ्या सेवा साधनांना अनुषंगिक सेवा साधनं असं म्हणतात. म्हणजेच ही व्यवसायाला सेवा देणारी साधनं आहेत आणि यांना मिळून आपण वाणिज्य असं म्हणतो. आता या प्रकरणामध्ये चौथ्या प्रकरणामध्ये या व्यावसायिक सेवा आपण पाहणार आहोत. आता आपण सुरू करतोय. व्यावसायिक सेवा म्हणजे काय? ज्या सेवा अदृश्य आहेत आणि ग्राहकांसाठी सहउत्पादित आहेत. सेवा निसर्गतः अदृश्य असतात, त्या उत्पादित, वाहतूक किंवा साठवल्या जात नाहीत. सेवा भविष्यातील वापरासाठी संग्रहित केल्या जाऊ शकत नाही, म्हणून एका वेळी उत्पादित होतात आणि उपभोगल्या जातात. व्यावसायिक सेवा अशी सेवा आहे जी यशस्वीपणे व्यवसाय चालवण्यासाठी मदत करते. ती निसर्गतः अदृश्य, भिन्न, अविभाज्य, विसंगत, नाशवंत आहे. त्यांना ग्राहकाच्या सहभागाची आवश्यकता आहे. आता बघा याचा अर्थ काय आहे. सेवा अदृश्य आहे. आता अदृश्य आहेत. आपण बँकेत जातो, बँक आपल्याला सेवा देते, पण बँक आपल्याला जी सेवा देते ती सेवा आपल्याला दिसत नाही. आपण जेव्हा बँकेत जातो त्याच वेळेला ती सेवा आपल्याला मिळते, म्हणजे ग्राहकासह ती सेवा मिळते. निसर्गात ती अदृश्य आहे आणि त्या उत्पादित, वाहतूक किंवा साठवल्या जात नाहीत. बँक वाहतूक करून घेतली जात नाही किंवा बँकेच्या सेवा आपण साठवून ठेवून, म्हणजे आता मी म्हणते की मी आज बँकेत जात नाही, मी आज बँकेत गेले आणि त्या सेवा मी साठवून ठेवणार आहे आणि 1 महिने मी ती सेवा वापरणार आहे. नाही, ज्या वेळेला मी बँकेत जाईल तिथं ती सेवा घेईल, तिथं ती सेवा नष्ट होते. पुन्हा सेवा घेण्यासाठी मला पुन्हा बँकेत जावं लागतं. म्हणजे सेवा ह्या अदृश्य आहेत, त्या साठवता येत नाहीत किंवा त्या वाहतूकही करता येत नाही. सेवा भविष्य काळासाठी संग्रहित केल्या जाऊ शकत नाही. जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं की मी बँकेत जाते, एक सेवा घेते आणि 1 महिना त्या साठवून ठेवते आणि मला जशी वेळ लागेल तशा मी वापरते, तर त्या संग्रहित केल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे एकाच वेळी उत्पादित होतात. ज्या वेळेला आपण तिथं जातो त्याच वेळी उत्पादित होतात आणि त्याच वेळी ते उपभोगल्या देखील जाऊ शकतात. व्यावसायिक सेवा ही अशी सेवा आहे जी यशस्वीपणे चालवण्यासाठी मदत करते. निसर्गतः अदृश्य आहे, भिन्न आहे, ते साठवता येत नाही, त्या नाशवंत आहे आणि या सेवा घेण्यासाठी ग्राहकांचा सहभाग अतिशय आवश्यक आहे. ग्राहकांच्या सहभागाशिवाय आपण ह्या सेवा घेऊ शकत नाही. कधी कधी सेवा ओळखणे अवघड असते, कारण त्या एखाद्या वस्तूशी संबंधित असतात. सेवा विकल्या जाऊ शकतात. विकल्या जातात तेव्हा त्या ताबा किंवा मालकी हक्काचे कोणतेही हस्तांतरण होत नाही आणि त्या संग्रहित किंवा वाहतूक केल्या जाऊ शकत नाहीत. सेवा त्वरित नाशवंत असतात आणि म्हणून त्याच वेळी उत्पादनाने उपभोगल्या जातात. आता सेवा याच्यामध्ये बँकेत आपण गेलो तर बँकेत गेल्यानंतर त्यावेळी आपल्याला त्या उपभोगाव्या लागतात, उपभोग घ्यावा लागतो. फोनवर आपण ज्यावेळी बोलतो त्याच वेळेला ती सेवा उपलब्ध होते किंवा इन्शुरन्स पॉलिसी आपण ज्यावेळी काढली त्याच वेळेला त्याचा उपयोग होतो. अशा प्रकारे सेवा ह्या वाहतूक केल्या जाऊ शकत नाहीत, त्या नाशवंत असतात, त्या एकाच वेळी उत्पादन होतात आणि त्या उपभोगल्या देखील जातात. म्हणजे याचा अर्थ असा आहे, सेवा ह्या नाशवंत आहेत. सेवा ह्याचं हस्तांतरित होत नाही, त्या विकल्या जाऊ शकत नाहीत किंवा त्या वाहतूक केल्या जाऊ शकत नाहीत, त्या उपभोगाव्या लागतात आणि त्या उपभोगण्यासाठी त्या सेवांचा
ग्राहकांच्या म्हणजे त्या सेवा उपभोगण्यासाठी ग्राहकांचा सहभाग त्याच्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. ग्राहकाच्या सहभागाशिवाय सेवा आपण उपभोगू शकत नाही. आता इथं व्यावसायिक सेवा म्हणजे काय याची व्याख्या जर आपण पाहिली तर इथं व्याख्या अतिशय साधी आहे. विक्री किंवा वस्तूच्या विक्री संदर्भात दिल्या जाणाऱ्या कृती, फायदे आणि समाधान. व्यावसायिक सेवा म्हणजे काय? आता इथं आपण पाहत असताना व्यावसायिक सेवा म्हणजे काय? विक्री किंवा वस्तूची विक्री म्हणजे विक्री किंवा वस्तूची विक्री संदर्भात देण्यात येणाऱ्या कृती, फायदे किंवा समाधान. म्हणजे वस्तूची विक्री केल्यानंतर त्यातून जी सेवा दिली जाते त्याचे जे फायदे मिळतात किंवा समाधान होते, त्या सेवापासून समाधान होते, त्याला व्यावसायिक सेवा असं म्हणतात. आता याच्या काही महत्त्वपूर्ण व्याख्या आपण पाहणार आहोत. काही महत्त्वपूर्ण व्याख्या अशा म्हटलेल्या आहेत. फिलिप कोटलर यांनी यांची व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे: सेवा ही अशी कार्यक्षमता आहे जी एक पक्ष दुसऱ्याला देऊ शकतो, जी मूलतः अदृश्य असते किंवा परिणामी कोणत्याही गोष्टीची मालकीची नसते. त्याचे उत्पादन एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडले जाऊ शकते किंवा नाही. आता फिलिप कोटलर यांचं म्हणणं आहे सेवा ही अशी कार्यक्षमता आहे म्हणजे दिली जाणारी सेवा ही अशी कार्यक्षमता आहे एक पक्ष दुसऱ्या पक्षाला देऊ शकतो. म्हणजे एक पक्ष दुसऱ्या पक्षाला देऊ शकतो. मला बँकेत जायचे, मी माझ्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला बँकेत जायला सांगितलं तर ती सेवा त्याला मिळते. ती मूलतः अदृश्य असते. बँकेत दिली जाणारी सेवा आपल्याला दिसत नाही. बँक आहे, बँक आपल्याशी बोलत नाही. बँक ही एक व्यक्ती नाही आहे, ती चालत नाही, ती बोलत नाही, ती आहे, तिथे सेवा मिळते पण ती अदृश्य असते. परिणामी त्याच्यावर कुठल्याही गोष्टीची मालकी नसते. त्याचे उत्पादन एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडले जाऊ शकते किंवा नाही, अशी व्याख्या फिलिप कोटलर यांनी केलेली आहे. आणि दुसरी व्याख्या जी होती ती अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननी केलेली आहे. ती जी व्याख्या आहे व्यावसायिक सेवाची, जी आपण आता पाहतोय स्क्रीनवर, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची व्याख्या आहे: विक्री किंवा वस्तूच्या विक्री संदर्भात म्हणजे वस्तूची विक्री किंवा विक्री संदर्भात देण्यात येणारी जी काही कृती आहे त्याच्यापासून येणारे फायदे आहेत किंवा समाधान, याला व्यावसायिक सेवा असं म्हणतात. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की शब्दशः ह्या सेवा ज्या आहेत ह्या सेवा दिसत नाहीत, त्या अदृश्य आहेत, पण ते सेवा आपल्याला मिळतात. आता आपण वाहतूक करताना आपण गाडीत बसतो, आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो, पण वाहतूक होते, आपण त्याचा सहभाग घेतला तर वाहतूक होते, पण ती सेवा आपल्याला दिसत नाही. बँकेत जातो, बँकेत आपण चेक भरतो, RTGS करतो, आपल्या नावावर पैसे ठेवतो, पैसे काढतो, ही सेवा आपल्याला दिसत नाही पण ती आपल्याला उपभोगता येते, त्यापासून आपल्याला समाधान मिळतं. आता याच्यावर आणखी थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर आपण सेवेची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपल्याला आणखी जास्त प्रमाणात लक्षात येईल की सेवा ह्या अदृश्य असतात. त्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय उपभोगता येत नाहीत, त्या आपण साठवू शकत नाहीत किंवा त्या आपल्याला त्या नाशवंत असतात. एकदा उपभोगल्या की त्या सेवाचा हे संपतं. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा व्यक्ती, आता मी तुम्हाला सांगते, एखादा व्यक्ती बँकेत काम करतोय. तो म्हटला की आज मी रजेवर आहे, माझं 8 तासाचं काम मी उद्या 16 तास थांबून पूर्ण करतो. नाही, ज्या दिवशी तो बँकेत आला नाही त्या दिवशी त्याचं काम तिथं संपलं, त्या सेवा संपल्या, तो दुसऱ्या दिवशी ती सेवा देऊ शकत नाही. त्या अदृश्य असतात, त्या साठवता येत नाही किंवा त्याचा उपभोग त्याच दिवशी घ्यावा लागतो. आता सेवांची वैशिष्ट्ये आपण पाहतोय. पहिलं वैशिष्ट्य आहे अमूर्त सेवा. आता अमूर्त सेवा याचा अर्थ असा आहे, सेवा ही भौतिक उत्पादन नाही, ती स्पर्श केली किंवा पाहिली जाऊ शकते. खरेदी किंवा प्राप्तकर्त्याद्वारे सेवा अनुभवली जाऊ शकते. सेवांमध्ये भौतिक स्वरूपांचा अभाव असतो आणि म्हणून त्याला अमूर्त असं म्हणतात. अमूर्ततेमुळे सेवा वस्तूसारख्या दर्शविल्या जाऊ शकत नाहीत आणि म्हणून सेवा प्रदात्यांनी वेळेवर दर्जेदार देऊन ग्राहकांवर चांगला प्रभाव निर्माण केला पाहिजे. आता सेवांची वैशिष्ट्ये म्हटलं तर अमूर्त सेवा मूर्त स्वरूपात नाही आहेत. आता मी बल्ला मॅडम, मी तुम्हाला दिसतीये, मी तुमच्याशी बोलतीये, मी तुमच्याशी चालतीये, आपण एकमेकाशी संवाद करू शकतो कारण आपण जिवंत व्यक्ती आहोत. पण सेवा ही अमूर्त आहे. सेवा आपल्याला दिसते, ती आपल्याला बोलत नाही, ती आपल्याशी संभाषण करू शकत नाही, पण ती आपल्याला सेवा देते. म्हणजे बँकेत गेल्यानंतर आपल्या नावावर पैसे भरले जाऊ शकतात. आपण काय म्हणतो, माझे पैसे OBC बँकेमध्ये आहे. OBC बँकमध्ये का, हो मला माहिती आहे तुझे पैसे माझ्या नावावर आहेत. नाही, ती सेवा अमूर्त आहे.
आपण ती फक्त स्पर्श केली किंवा पाहिली जाऊ शकते. ती बँकेत गेल्यानंतर आपण त्या बँकेला स्पर्श करतो किंवा पाहू शकते. खरेदीदार किंवा प्राप्तकर्त्याद्वारे ती अनुभवली जाऊ शकते. सेवांमध्ये भौतिक स्वरूपाचा अभाव असतो आणि म्हणून सेवा अमूर्त आहेत. अमूर्ततेमुळे सेवा वस्तूसारख्या दर्शवल्या जाऊ शकत नाहीत आणि म्हणून सेवा प्रदात्यांनी वेळेवर दर्जेदार सेवा देऊन ग्राहकांवर त्यांचा प्रभाव पाडला पाहिजे. ग्राहकांचं समाधान केलं पाहिजे. दुसरं वैशिष्ट्य आहे अविभाज्य. सेवांचे वैशिष्ट्य म्हणजे सेवा किंवा सेवा प्रदाता विभक्त करणे शक्य नाही. ग्राहकांना सेवा देण्याच्या वेळी सेवा प्रदात्याची उपस्थिती असते. सेवांच्या बाबतीत उत्पादन आणि वापर एकाच वेळी होतो. सेवाचे वैशिष्ट्य आहे सेवा प्रदाता किंवा विभक्त करणे शक्य नाही. ग्राहकांना सेवा देण्याच्या वेळी सेवा प्रदात्याची उपस्थिती असते. सेवांच्या बाबतीत उत्पादन आणि वापर एकाच वेळी होतो. सेवा अविभाज्य आहे. सेवा विभाजन करू शकत नाही. ग्राहकांना सेवा देण्याच्या वेळी सेवा प्रदात्याची जो सेवा देणार आहे त्याची उपस्थिती असणं गरजेचं आहे. माझ्या नावावर पैसे भरण्यासाठी बँकेमध्ये तिथं उपस्थित पैसे ट्रान्सफर करणारा क्लर्क उपस्थित असणं गरजेचं आहे. ती अविभाज्य आहे. त्याशिवाय आपल्याला ती सेवा मिळत नाही. तिसरं आहे विसंगती. सेवा वैविध्यपूर्ण आहे. सेवांची परिपूर्ण मानकीकरण होऊ शकते. जरी सेवा प्रदाता सारखीच राहिला तरी सेवेची गुणवत्ता वेळोवेळी भिन्न असते. उदाहरणार्थ समान उपग्रह दोन व्यक्तींना भिन्न अनुभव देऊ शकतात. विसंगती आहे. सेवामध्ये वैविध्यपूर्ण आहे. समजा मी बँकेत गेले, त्या दिवशी त्या बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मूड अतिशय चांगला आहे. तो माझ्याशी खूप छान बोलेल, मला सहकार्य करेल, माझ्या नावावर पैसे ट्रान्सफर करेल, मला म्हणेल मॅडम 5 मिनटं थांबा, मी 5 मिनटात तुमचं काम करतो. कदाचित दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच व्यक्तीकडे गेला, त्याचा मूड चांगला नाही, तो तुम्हाला 1 तास थांबवेल. तुम्ही विचार करतोय ना काम, मी काम झाल्यावर तुम्हाला सांगतो. तुम्ही माझ्याकडे आला आणि म्हटलं मी बँकेत गेले होते मॅडम आज, पण ते फार विचित्र बोलले. मी म्हणून नाही हो, काल मी गेले होते तेव्हा तोच क्लर्क माझ्याशी खूप छान बोलला, माझी त्याची काही ओळख नाही, त्यांनी मला खूप छान सेवा दिली. म्हणजे अशा प्रकारे विसंगती होऊ शकते. 2 व्यक्ती भिन्न स्वरूपाच्या सेवा अनुभव देऊ शकतात. त्यामुळं उपहारगृह 2 व्यक्तींना भिन्न अनुभव देता येतात. उदाहरणार्थ समान उपहारगृह 2 भिन्न व्यक्तींना वेगवेगळे अनुभव देऊ शकतात. एखाद्या उपहारगृहामध्ये गेल्या तर एखाद्या व्यक्तीला चांगला अनुभव येईल, एखाद्या व्यक्तीला वाईट अनुभव येईल, किंवा एखाद्या बँकेत गेला तरी याच्यामध्ये भिन्न अनुभव येऊ शकते. याच्यामध्ये विसंगती असू शकते. पुढचा आहे नाशवंतपणा. सेवांचे उत्पादन आणि वापर अविभाज्य आहे, कारण सेवांचे संग्रहण शक्य नाही. सेवा एक अमूर्त व्यवहार असल्याने याची यादी होऊ शकत नाही. वस्तूप्रमाणेच भविष्यातील विक्रीसाठी संग्रह केला जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ विमान कंपनी सकाळच्या फेरीतील विमानाच्या रिक्त जागांचा वापर त्याच विमानाच्या दुपारच्या फेरीमध्ये करू शकत नाही. बघा, सेवा नाशवंत आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की मी आज बँकेत कामाला येणार नाही आणि उद्या आल्यानंतर 2 दिवसाचं काम भरून काढू शकतो. शक्यच नाही. तसंच सेवा ह्या नाशवंत आहेत. त्या वेळीच उपभोगल्या जाऊ शकतात. त्याच्यामध्ये पुन्हा वापर करता येत नाही. त्या नाशवंत आहेत. याचा अर्थ असा आहे की सेवांचे उत्पादन आणि वापर अविभाज्य आहे, कारण सेवांचे संग्रहण शक्य नाही. सेवा एक अमूर्त व्यवहाराची यादी आहे. त्याप्रमाणे भविष्यातील विक्रीसाठी ते संग्रहण करू शकत नाही. आता एखादी विमान कंपनी आहे. विमान कंपनीचा विमान जेव्हा उडतं त्यावेळेला सकाळच्या फेरी जेव्हा झाली त्यावेळेला त्या विमानामध्ये बऱ्याचशा जागा रिक्त होत्या. त्या विमानाच्या दुसऱ्या फेरीमध्ये ज्या वेळेला विमान उडलं त्यावेळेला सकाळच्या जागा त्या भरून काढू शकत नाही. सकाळच्या रिक्त जागा दुपारी भरून काढू शकत नाही, म्हणजे त्या नाशवंत आहेत. आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं, आज मी बँकेत कामाला येत नाही पण आजचा दिवस मी उद्या भरून काढते. शक्य नाही. त्या नाशवंत आहे. त्याच वेळी आपल्याला उपभोगता येतात. पुढचं आहे 5वं वैशिष्ट्य अहस्तांतरणीय. वस्तूसारख्या सेवा अहस्तांतरणीय नसतात. सेवांची मालकी सेवा प्रदात्याकडनं ग्राहकाकडे हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ ग्राहक हॉटेलमधील खोली आरक्षित करू शकतो, परंतु खोलीची मालकी हॉटेल मालकाचीच राहते.
आता अहस्तांतरणीय आहे, आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि त्या हॉटेलमध्ये राहिलं तर वस्तूसारख्या सेवा अहस्तांतरणीय नसतात. वस्तूची मालकी सेवा प्रदात्याकडनं ग्राहकाकडे हस्तांतरित केली जाते. उदाहरणार्थ, आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलं, तिथे एक रूम बुक केली आणि त्या रूममध्ये आपण राहिलो तर त्या खोलीची मालकी हॉटेल मालकाकडून आपल्याकडे हस्तांतरित होत नाही. मालकी हॉटेल मालकाचीच राहते, म्हणजे सेवा या अहस्तांतरणीय आहेत. पुढचं वैशिष्ट्य आहे ग्राहकांचा सहभाग. सेवांसाठी ग्राहकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. ग्राहकांच्या सहभागाशिवाय सेवा दिल्या जाऊ शकत नाही. ग्राहकांच्या परिस्थितीशिवाय परवानगीशिवाय परिस्थिती नाही, परवानगी पाहिजे तिथं. ग्राहकांच्या उपस्थितीशिवाय परवानगी म्हणजे इथं शब्द चुकलेला आहे बघा. ग्राहकांच्या उपस्थितीशिवाय प्रदाता सेवा देऊ शकत नाही. तसेच ग्राहकांच्या प्रदात्याशिवाय सेवा प्राप्त करता येत नाही. म्हणजे सेवा घेण्यासाठी सेवेचा लाभ ग्राहकांना गरजेचा आहे. उदाहरणार्थ, एखादी कंपनी आपली गाडी पाठवते, गाडी दारात येऊन उभा राहते, पण तो जो फक्त बस तुमच्या दारात म्हणजे एखाद्या कंपनीने ग्राहकांना नेण्यासाठी किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी बस पाठवली, तर ती बस येऊन तुमच्या दारात उभी राहील, पण तुम्ही चढल्याशिवाय तुम्हाला ती सेवा मिळणार नाही. म्हणजे सेवांमध्ये ग्राहकांचा सहभाग असणं आवश्यक आहे, म्हणजे ग्राहकांची उपस्थिती असणं आवश्यक आहे. जोपर्यंत ग्राहक त्या बसमध्ये चढणार नाही तोपर्यंत त्या ग्राहकाला त्या सेवा मिळू शकत नाही. त्यामुळे ग्राहकांचा सहभाग असणं अतिशय गरजेचं आहे. यानंतर आपण पाहणार आहोत व्यावसायिक सेवा. आणि व्यावसायिक सेवामधले पहिल्यांदा आपण पहिला प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे बँकिंग. आता बँकिंग हा एक प्रकार आहे. तर वेगवेगळ्या म्हणजे व्यावसायिक सेवा ज्या आहेत, या व्यावसायिक सेवामधला पहिला प्रकार आपण पाहणार आहोत, तो म्हणजे बँकिंग. आता व्यावसायिक सेवा म्हटलं तर व्यवसाय वेगळ्या पद्धतीने चालवला जाऊ शकत नाही. यासाठी व्यवसायात वेगाने वाढ होण्यास मदत होणारे काही घटक क्रिया आवश्यक आहे. व्यावसायिक सेवा या व्यावसायिक सेवा या अशा व्यवसाय सेवा आहेत ज्या व्यवसाय वाढवण्यास आणि अखंड कार्य करण्यास मदत करतात. आता आपण व्यावसायिक सेवा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की व्यवसाय आणि व्यवसायाला मदत करणारी अनुषंगिक सेवा साधनं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की व्यवसाय वेगळ्या पद्धतीने चालवला जाऊ शकत नाही. यासाठी व्यवसायात वेगाने वाढ होण्यासाठी किंवा व्यवसायाला मदत करण्यासाठी काही घटक क्रिया आवश्यक असतात आणि या घटक आणि क्रियांनाच व्यावसायिक सेवा असं म्हटलेलं आहे. हा व्यवसाय अखंडपणे चालवण्यासाठी या व्यावसायिक सेवा उपयोगी पडतात. या व्यावसायिक सेवा वेगवेगळ्या आहेत. जसं मी सुरुवातीला हा टॉपिक सुरू करताना म्हटलं होतं, व्यवसाय व व्यवसायाला मदत करणारी अनुषंगिक सेवा साधनं म्हणजेच वाणिज्य होय. आणि ही जी व्यावसायिक सेवा साधनं आहेत ती व्यावसायिक सेवा साधनं म्हणजेच व्यवसायाचा वाढ, विस्तार आणि विकास होण्यासाठी या घटक क्रिया किंवा या सेवाशिवाय व्यवसाय अखंडपणे चालू शकत नाही किंवा व्यवसायाचा वाढ होऊ शकत नाही. आणि ही व्यावसायिक सेवा आहे. आता या व्यावसायिक सेवाचे काही प्रकार आहेत. या व्यावसायिक सेवेचे 5 प्रकार आहेत. त्यातलं पहिलं आहे बँका, दुसरा आहे विमा, तिसरा आहे गोदाम, चौथा आहे वाहतूक आणि 5वा आहे परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्ट वाहतूक, 5वा आहे संचार म्हणजे कम्युनिकेशन. आणि हे आता आपण पाहणार आहोत. आता हे पाहत असताना पहिला प्रकार आपण पाहणार आहोत बँकिंग. आता बँकिंग म्हटलं तर मला असं मी तुम्हाला विचारलं म्हणजे तुम्हाला आता मी विचारते की बँकिंग म्हणजे काय हो, बँक म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? तर हो, सगळ्यांना बँक म्हणजे काय माहिती आहे. प्रत्येक व्यक्ती बँकेमध्ये जातो. बँकेत गेल्याशिवाय कुठलाही व्यक्ती राहत नाही. म्हणजे बँक म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता ही बँक जी आहे याला बँकिंग असं म्हणतात आणि बँकिंग ही एक व्यावसायिक सेवा आहे. आपण आता बँकिंग पाहणार आहोत. पण आता ज्या वेळेला सगळं सुरळीत होईल त्यावेळेला आपल्याला एकदा बँकेला भेट द्यायची आहे आणि त्या बँकेमध्ये होणारी सर्व कार्य अभ्यासाची आहेत. ते त्यावेळी सांगितलं जाईल.
आता आपण बँकिंग सेवा पाहतोय. बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. याचा अर्थ खंडपीठ आहे. पूर्वीच्या काळात सावकार कर्ज देण्याच्या किंवा देवाणघेवाण करण्याच्या वेगवेगळ्या चलनाची नाणी मोठा ढीग किंवा बेंचमध्ये किंवा टेबलमध्ये प्रदर्शित करायचे. पूर्वी बँक या शब्द जो आहे, बँक या शब्द हा जो शब्द आहे, बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आला आहे. याचा अर्थ खंडपीठ आहे. पूर्वीच्या काळात सावकार कर्ज देण्याच्या किंवा देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या चलनाची नाणी याचा मोठा ढीग किंवा बेंचमध्ये किंवा टेबलमध्ये प्रदर्शित करायचे. म्हणजे पूर्वी कर्ज देण्यासाठी सावकारांचा वापर केला जायचा. बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. याचा अर्थ खंडपीठ असा आहे. पूर्वीच्या काळी कर्ज देण्यासाठी किंवा पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वेगवेगळ्या चलनाच्या नाण्यांचा मोठा ढीग केला जायचा. तो टेबलमध्ये प्रदर्शित केला जायचा आणि अशा प्रकारे कर्ज दिलं जायचं. आता आपण बँक पाहतोय आणि ह्या बँकेचा अर्थ पाहतोय. बँक ही एक आर्थिक संस्था आहे जी ठेव आणि इतर संबंधित सेवांचा व्यवहार करते. बँक पैशाशी किंवा ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकतांशी संबंधित विविध सेवा प्रदान करते. भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतातील बँकांच्या व्यवसायाचा व्यवहार करते. बँकेची व्याख्या कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने स्वीकारणे, लोकांकडून पैसे जमा करणे, मागणीवर अन्यथा परतफेड किंवा धनादेश, मसुदा आणि ऑर्डरप्रमाणे किंवा अन्यथा पैसे काढण्यायोग्य असे परिभाषित केले जाऊ शकते. याचा अर्थ असा आहे, बँक ही एक आर्थिक संस्था आहे जी पैशाचे देवाणघेवाणाचे व्यवहार करते. मग ती काय व्यवहार करते? ती ठेवी स्वीकारते, पैशांचे व्यवहार करते, सेवांचा व्यवहार करते. बँक पैशाचा किंवा ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकतांशी संबंधित विविध सेवा प्रदान करते. आता ज्यावेळेला आर्थिक गोष्टी ज्या येतात किंवा आर्थिक आवश्यकतांशी संबंधित सेवा प्रदान करते, म्हणजे बँक काय करते? लोकांचे पैसे स्वीकारते, लोकांनी मागता क्षणी ते पैसे परत करते, ते पैसे चेकच्या सहाय्याने करते, डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने करते, एखाद्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतर करायला सांगितलं तर करते. म्हणजेच बँक म्हणजे काय? जी पैशाची व्यवहाराशी संबंध आहे आणि ती ग्राहकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार विविध सेवा प्रदान करते. म्हणजे पैसे स्वीकारते, पैसे मागता क्षणी देते, त्यांचे चलन स्वीकारते, चेक स्वीकारते, अशा वेगवेगळ्या सेवा देते. भारतीय नियमन कंपनी कायद्यानुसार बँक म्हणजे काय? कोणतीही अशी कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते. म्हणजे अशी कंपनी जी आहे जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते. पुन्हा तेच आहे बघा, बँकिंगचा व्याख्या ती कर्ज देते. ती कर्ज कशाच्या उद्देशाने देते? गुंतवणुकीच्या उद्देशाने देते. लोकांकडून पैसे जमा करणे म्हणजे लोकांकडनं पैसे जमा करून घेते. मागणीवर अन्यथा परतफेड करणे, ज्या वेळेला कर्ज म्हणजे लोकांकडनं पैसे गोळा करणे, जमा करणे, लोक मागता क्षणी त्यांना ते पैसे परत करणे, परतफेड करणे. मग ते परत करत असताना धनादेश म्हणजे चेकच्या सहाय्याने परत करणे आणि ग्राहक जशी ऑर्डर देईल त्या पद्धतीने ते पैसे काढणे किंवा देणे, असे जे व्यवहार करते त्याला बँक म्हणतात. थोडक्यात बँक म्हणजे काय? बँक म्हणजे आर्थिक व्यवहाराची देवघेव करण्याची जी क्रिया आहे त्याला बँकिंग असं म्हणतात. बँकेमार्फत पैसे स्वीकारले जातात आणि ग्राहकाच्या मागणीनुसार ते पैसे परत केले जातात. म्हणजे ग्राहकांना चेकच्या सहाय्याने पैसे, चेक म्हणजे धनादेशाच्या सहाय्याने पैसे असेल, डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने पैसे असेल किंवा ग्राहकाने एखाद्या व्यक्तीच्या नावावर पैसे करायला सांगितले तरी पैसे हस्तांतरित करणं म्हणजे ग्राहकांनी मागता क्षणी पैसे परत करणे, असे जे व्यवहार करते त्याला बँक असं म्हणतात. आणि ही बँक जी आहे ती बँक म्हणजे व्यावसायिक सेवेचं पहिलं साधन आहे. आता बँकेची व्याख्या किंवा अर्थ पाहिल्यानंतर आपल्याला पुढील प्रकार पाहायचा आहे आणि तो म्हणजे बँकांचे प्रकार. यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे मध्यवर्ती बँक. आता मध्यवर्ती बँक म्हणजे काय? मध्यवर्ती बँक याला RBI म्हणजे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतात. ही देशाची मध्यवर्ती बँक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही बँक कार्य करते. तर ते कार्य कोणतं? तर ही चलन निर्मितीचं कार्य करते. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. आता तुम्ही समोर नाही म्हणून तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. प्रश्नही मी विचारणार आहे आणि अर्थात त्याचं उत्तरही मीच देणार आहे. आपला देश हा आपण म्हणतो विकसनशील देश आहे, विकासाच्या मार्गाकडे वाटचाल करणारा देश आहे. तर आत्ता मी तुम्हाला म्हटलं की मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही चलन निर्मिती करणारी बँक आहे. मग असं का होत नाही बरं? आपल्या देशामध्ये बँक चलन निर्मिती करते, तर बँक जास्त चलनाची निर्मिती का करत नाही? असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारते, त्याचं उत्तर असं आहे की जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं मौल्यवान धातूचा साठा आहे, तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला नोटांची छपाई करता येते आणि ही नोटांची छपाई करण्याचं काम मध्यवर्ती बँक करते. ही मध्यवर्ती बँक म्हणजे आपल्या भारत देशाची केंद्रीय बँक आणि देशाची बँक ही मध्यवर्ती बँक आहे आणि या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतात. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे, ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ती देशाच्या आर्थिक व्यवहाराचं धोरण ठरवते, चलनी नोटा छापते आणि ही बँक देशाची शिखर बँक म्हणून देखील ओळखली जाते. या बँकेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि या बँक जी आहे ही बँक देशाची आर्थिक मध्यवर्ती बँक म्हणून या बँकेला ओळखलं जातं. आता आपण पाहतोय बँकांचे प्रकार. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे मध्यवर्ती बँक. आता मध्यवर्ती बँक याच्यामध्ये पहिलं आहे मध्यवर्ती बँक. केंद्रीय बँक ही देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. प्रत्येक देशाची स्वतःची मध्यवर्ती बँक आहे. भारताची मध्यवर्ती बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. ही बँक भारताची मध्यवर्ती बँक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम कायदा 1944 अंतर्गत रिझर्व्ह बँकेची स्थापना 1945मध्ये झाली. RBIची काही कामं खालीलप्रमाणे आहेत. RBI याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतात आणि याला शॉर्ट फॉर्ममध्ये RBI असं म्हणतात. बघा, तुम्ही घरी आहात, एखादी कुठलीही नोट काढून बघा, त्या नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ त्या बँकेची निर्मिती किंवा त्या बँकेची छपाई, चलन निर्मिती जी आहे, नोटा छापण्याचं काम जे आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं केलं जातं. ही देशाची केंद्रीय बँक आहे. ती बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च बँक आहे. ती बँकांची बँक आहे. बँकांवर देखरेख ठेवणं, नियंत्रण करणं, मार्गदर्शन करणं, चलन निर्मिती करणं यासारखी सर्व कामं ही बँक करते. त्यामुळं ह्याला केंद्रीय बँक किंवा मध्यवर्ती बँक असं म्हणतात आणि ही बँकांची बँक आहे. सर्व बँकांची बँक आहे. याला शिखर बँक असं देखील म्हणतात. आपल्या देशाची शिखर बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. आपण सुरू करतोय बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बँकांचे प्रकार त्यातलं पहिलं आहे मध्यवर्ती बँक. केंद्रीय बँक ही देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. प्रत्येक देशाची स्वतःची मध्यवर्ती बँक आहे. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही मध्यवर्ती बँक आहे. रिझर्व्ह बँक अधिनियम 1944 अंतर्गत रिझर्व्ह बँकेची 1945मध्ये RBIची स्थापना झाली आणि RBIची कामं खालीलप्रमाणे. मी आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मध्यवर्ती बँक म्हणजे देशाची बँक. तिला शिखर बँक असं म्हणतात, तिला बँकांची बँक असं म्हणतात, तिला केंद्रीय बँक असं म्हणतात. ही आपल्या देशाची बँक आहे. प्रत्येक देशाची एक बँक असते, तिला सर्वोच्च स्थान असतं, ती सर्वोच्च वित्तीय संस्था असते. आणि आपल्या भारत देशाची बँक जर असेल तर ती बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याला रिझर्व्ह बँकेला भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1944 अंतर्गत रिझर्व्ह बँकेची स्थापना 1945मध्ये झाली. याला RBI बँक असं म्हणतात. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याची कामं खालीलप्रमाणे आहेत. देशाचं आर्थिक धोरण ठरवणं. ही बँकांची बँक आहे, देशाची बँक आहे आणि देशाची आर्थिक व्यवहार ठरवण्याचं काम या बँकेला करावं लागतं. त्यात पहिलं काम आहे देशाचं आर्थिक धोरण ठरवणं. देशासाठी ज्या वेळेला आर्थिक धोरण ठरवलं जातं त्यावेळेला त्या आर्थिक धोरण ठरवायचं कामकाज जे आहे ते रिझर्व्ह बँकेचं असतं. त्यामुळं रिझर्व्ह बँक जे आहे ते देशाचे आर्थिक व्यवहार धोरण ठरवण्याचं काम करते. दुसरं आहे
चलनी नोटा जारी करणे किंवा छापणे. मी तुम्हाला म्हटलं की आपल्या देशामध्ये जेवढ्या चलनी नोटा छापल्या जातात त्या सगळ्या चलनी नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत छापल्या जातात. आणि या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जेव्हा चलनी नोटाची छपाई करते त्या किती प्रमाणात करते, जितक्या प्रमाणामध्ये आपल्याकडं मौल्यवान धातूचा साठा आहे तितक्या प्रमाणामध्ये रिझर्व्ह बँक चलनी नोटा छापते. सरकारसाठी बँकर म्हणून काम करणं. ही बँक सरकारची बँक आहे, सरकारसाठी बँकर म्हणून काम करते आणि भारतातील व्यावसायिक आणि इतर बँकांची शिखर बँक. ही सरकारची बँक आहे, सरकारची बँकर म्हणून कार्य करते आणि भारतातील व्यावसायिक आणि इतर बँकाची शिखर बँक. म्हणजेच काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाची बँक आहे, ती केंद्रीय बँक आहे, ती बँकांची बँक आहे, ती शिखर बँक आहे. बँकांवर देखरेख ठेवणं, नियंत्रण ठेवणं, बँकेचं कार्य करणं हे सगळ्या गोष्टी ही पाहते. देशाचे आर्थिक धोरण ठरवते, नोटा छापायचं काम करते, सरकारची बँकर म्हणून काम करते आणि इतर बँकांची बँक म्हणून कार्य करते. म्हणून रिझर्व्ह बँकेला मध्यवर्ती बँक किंवा शिखर बँक असं देखील म्हणतात. आज आपण इथं थांबतोय. उद्या तासाला आज आपण जे पाहिले त्याचा आढावा घेऊन आपण पुढे जातोय. धन्यवाद.